ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. मी सिकंदर पठाण. आज आपण धाराशिव या शहरामध्ये नगरपालिकेचा रणसंग्राम सुरू आहे. तर इच्छुक उमेदवार आपले शौकतभाई शेख यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. तर माझी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची मुलाखत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा. तुम्ही नगरसेवक या पदासाठी वार्ड क्रमांक 14 मधून इच्छुक आहेत असं आम्हाला समजलं. काय तुमचे रणनीती? नमस्कार. वार्ड नंबर 14 मधून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाकडून एक इच्छुक उमेदवार आहे आणि आतापर्यंत मी वार्डात केलेली कामे, पथदिवे लावणे, नाल्याची साफसफाई करणे, रोडवर खड्डेमय आहेत तिथं मुरुम टाकून खड्डेमुक्त करणे हे कामे केलेले आहेत. आणि जसे आतापर्यंत कोणाची दवाखान्याची काय प्रॉब्लेम असतील, पोलीस स्टेशन असेल किंवा कोणाची काय छोट्या मोठ्या अडचणी असतील मी माझ्या पर्यायाने सॉल्व्ह केलेले आहेत. आणि मी निवडून आल्यानंतर जनतेचा आशीर्वाद मिळाल्यानंतर मी सदैव जनतेसोबत राहील. एक मी नगरसेवक नसून जनतेचा सेवक म्हणून मी काम करेन. वार्डामध्ये रोड, नाल्या, रस्ते किंवा पथदिवे लावणे, जसे काय असेल की कोणाची दवाखान्याची प्रॉब्लेम असतील किंवा कोणाचे आणखीन असे काय छोटे मोठे प्रॉब्लेम असतील, या कामासाठी मी सदैव माझ्या वार्डातल्या मायबाप जनतेसोबत राहील आणि त्यांचीच गुलामी म्हणून मी काम करेन. तो त्यांचा प्रॉब्लेम नसून तो प्रॉब्लेम माझा आहे असं समजून मी काम करेन. आणि माझी एक दुसरी निवडून आल्यानंतर अशी एक रणनीती आहे की जसे गव्हर्नमेंटच्या स्कीम असते त्या स्कीम माझ्या वार्डातल्या जनतापर्यंत पोहोचत नाहीत किंवा आतापर्यंत कोणी पोहोचवलेल्या नाहीत. जसे असतील की 65 वर्षीयसाठी पगार चालू करणे, विधवा महिलांसाठी पगार चालू करणे किंवा एखाद्या तरुणीची जसे डिवोर्स झालेले असेल, त्यांना 2 मुलं जर असतील, 3 वर्ष ते 18 वयाच्या आतील, तर अशा मुलांना महिन्याला 2000 अशी पगार मिळते. हे आतापर्यंत आमच्या वार्डामध्ये कोणाला माहितीच नाही. माझ्या ह्या उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये किंवा जवळपासच्या खेड्यामध्ये जसे काय गोरगरिबांचे मुलींचे लग्न असेल तर माझ्याच्यानं जी मदत होईल, जी काय मी करू शकतो, असं 137 मुलींचं लग्न करून दिलेलं आहे मी. आणि त्याच्यापैकी ते आनंदाने आहेत, सुखी आहेत, त्यांचा संसार सुखी आहे आणि सगळ्यांना मुलं बाळ पण आहेत. आणि मला असं वाटतं की त्यांचाच मला आशीर्वाद पण आहे. आणि जसे टिपू सुलतान आमची जयंती येतील आता येणाऱ्या 20 तारखेला आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही रक्तदान शिबिर घेतो. तर ते कुठल्याही प्रायव्हेट दवाखान्याला न देता आम्ही ते ब्लड स्वतः सिव्हिलला देतो की सिव्हिल मधून एक गोरगरिबापर्यंत ते रक्त पोहोचावं. रक्तदान हे खरं श्रेष्ठ दान आहे. आणि दुसरं जे आहे हजरत ख्वाजा शमसुद्दीनची पण आमची यात्रा असते. बरोबर, आमच्या गावामध्ये उरूस असतो. त्या उरुसामध्ये पूर्ण भाविक येतात, 18 पगड जाती ते येते. तिथं जात धर्म न बघता त्या लोकांना थंडीपासून बचाव म्हणून मी प्रत्येक वर्षी एक चादर वाटप करतो. उरुसानिमित्त चादर वाटप प्रोग्राम घेतो. आणखी तुम्ही इतर महापुरुष आहेत आपले, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, नंतर अण्णाभाऊ साठे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांच्या पण जयंती असतात, त्याच्यामध्ये पण तुम्ही असं समाजकार्य करता होता? मी 2004 पासून सांगितलं की हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाजीरे यांच्या उरुसानिमित्त, नंतर टिपू सुलतान आपले हजरत आहेत, त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही एक काम करता. तसंच इतरही महापुरुष आहेत आपले, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, अण्णाभाऊ साठे आहेत, अशा या बी महापुरुषांच्या जयंत्या असतात. त्या जयंत्यामध्ये तुमचा सहभाग असतो का? जसे 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुष आहेत, त्यांच्या जयंतीनिमित्त ज्या लोकांनी 1 वर्षाची दारू सोडलेली आहे अशा लोकांचे आम्ही सत्कार करतो. आणि त्या जयंतीमध्ये डीजे डॉल्बी नाचगाणं सोडून असे काय धार्मिक कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये सतत माझा सहभाग असतो. जेव्हा शिवजयंती असेल तर शिवजयंतीला जे शिवजयंतीचे हे येतात त्याचे भाविक येतात, बरोबर आहे, तर त्या जयंती शिवभक्त येतात, तर त्या शिवभक्तांना पाणी फळ वाटपचा हाही कार्यक्रम मी राबवतो.
म्हणजे हे सर्व आता तुमच्या वार्ड क्रमांक 14 मध्ये किती मतदार आहेत एकूण? 46-70. त्यामधलं तुम्हाला किती अपेक्षा, किती मतदार होते, म्हणजे मतदान किती होईल असं वाटतं 2000च्या पुढे होईल ना. तुम्हाला? हो, तुम्ही त्या मतदारापर्यंत पोहोचला? 100%. प्रचार कसा सुरू आहे तुमचा? माझा प्रचार डोर टू डोर लोकांशी जाणे, लोकांशी गाठभेट घेणे, लोकांशी सांगणे की राजकीय हा माझा हेतू नाही. जशी तुमच्यातूनच काही लोकांची भावना आहे की तुम्ही सदैव कुठल्या ना कुठल्या गोरगरिबांच्या कामात येत आहे, तर तुमच्यासारखा उमेदवार पाहिजे अशी लोकांनी ज्यावेळेस मला सांगितलं तेव्हापासून मी वार्डामध्ये तयारी चालू केली. अशा काही समस्या आहेत का की आणखीन तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करावा वाटतोय? हो, खूप आहेत समस्या. सांगा, म्हणजे काय काय वार्डमध्ये काय समस्या आहेत तुमच्या? आता वार्डामध्ये तर आमच्या पहिला प्रॉब्लेम तर रोड, नाले आणि पाण्याची लाईन, तुटफूट रस्ता. म्हणजे माझ्या वार्डामध्ये, वार्ड क्रमांक 14 मध्ये असं पाऊल ठेवायला जागा नाही, एवढे खड्ड्यामय रोड आहेत. तर पहिले मी जसे निवडून आल्यानंतर माझं पहिलं कार्य राहील की रोड आणि नाली. दुसरं कार्य राहील की माझ्या वार्डामध्ये माझं एक स्वतःचं संपर्क कार्यालय मी स्वतः ठेवणार, आणि त्या कार्यालयामध्ये जसे जनतेच्या प्रॉब्लेम असतात, कोणाचं आधार कार्ड काढायचं असेल, कोणाच्या काय गव्हर्नमेंट स्कीमसाठी असेल, किंवा लाडक्या बहिणीच्या पगारीसाठी असं कुठंतरी ऑनलाईन जाऊन लाईन लागते बरोबर माझ्या वार्डामधल्या आया बहिणीची, तर आणि त्यांना 100ला 20 रुपये त्यांची कटिंग होऊन त्यांना त्यातून बी पेमेंट भेटतं. तर ते सुविधा त्यांना मी माझ्या वार्डामध्ये मोफत देईन. आणि जसे काय बी गव्हर्नमेंटची जर स्कीम आली तर त्यांना झेरॉक्सला पण 1 रुपया खर्च न करता तो माझ्या पदर पैशाने खर्च करून ते स्कीम माझ्या वार्डातल्या मायबाप जनतेपर्यंत घरपोच अशी सेवा मी त्यांना देईन. आता जनतेतून तुम्हाला पाठिंबा आहे, हो तो ठीक आहे. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी मिळण्याची काही चिन्ह आहेत का? म्हणजे त्यांनी काय तसा शब्द दिलाय का? शब्द त्यांनी असे, म्हणजे आतापर्यंत माझ्या पक्षामध्ये आमचे लोकप्रिय खासदार ओमदादा आणि लोकप्रिय आमदार कैलासदादा पाटील ह्यांनी असं आमच्या पक्षामध्ये कोणालाही ठामपणे की या वार्डातून तो उमेदवार आहे असे कोणालाच म्हणजे शब्द दिलेला नाही. तर मला कुठले देणार? पण त्यांचा आदेश आहे की तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवा आणि तुम्ही तयारीला लागा. त्या हिशोबाने आज तुम्ही बघताय की माझ्याकडे यादी मतदारापर्यंत पोहोचणे, लोकांपर्यंत प्रत्येक मतदाराच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन असं मी त्यांच्याशी संवाद साधून मी सांगितलेलं आहे की बाबा मी एक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहे आणि मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. असे माझे 2 राऊंड झालेले आहेत वार्डामध्ये. माझी तयारी पूर्ण आहे. आता तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल कधी करणार? मी आता येणाऱ्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार. उमेदवारी अर्ज निश्चित दाखल करणार? निश्चित 100% दाखल करणार. आणि जर उमेदवारीच्या तिढा समोर जर महाविकास आघाडी आहे आणि महायुती आहे, दोन्ही पक्षांनी आतापर्यंत एकही फॉर्म म्हणजे असं हा वार्ड तुमच्यासाठी आणि हा वार्ड त्यांच्यासाठी असं कुणालाही सांगितलेलं नाही. जर तुम्ही महाविकास आघाडीमधले घटक पक्ष आहात, उद्धव बाळासाहेब ठाकरे, जर या वार्डामध्ये राष्ट्रवादी किंवा आय काँग्रेसचा उमेदवार द्यायचं त्यांचं ठरलं तर तुमच्या समोर एक तेढ असेल, तर त्यावेळेस तुमची काय रणनीती आहे? माझ्या वार्डातली जी मायबाप जनता आहे त्यांनी जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. मी जनतेसोबत आहे, जनता माझ्यासोबत आहे. मी एक जनतेतून प्रयुक्त जनतेच्या पसंतीचा उमेदवार आहे. राजकारण हा माझा हेतू नाही. जनतेतून असे झाले की आमचा जसं ग्रुप आहे, एक तेरा 7 ग्रुप, या ग्रुपच्या माध्यमातून आणि मी माझ्या माध्यमातून जे आम्ही काही नाही फुलाची पाकळी म्हणून लोकांची कामं करतो, मदत करतो. त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या वार्डामध्ये आतापर्यंत एक समाजकार्य केलेले, त्याचा थोडासा उल्लेख करून दाखवा, म्हणजे काय काय कामं केले ते. मी माझ्या वार्डामध्ये पथदिवे लावलेत. मी माझ्या वार्डामध्ये नालीची साफसफाई केलेली आहे, कचरा उचललेला आहे. मी माझ्या वार्डामध्ये जसे जिथं आती खड्डे होते तशा ठिकाणी मुरुम टाकून रस्त्याची दुरुस्ती केलेली आहे. आणि जिथं काय पाण्याची पाईपलाईन फुटलेली होती त्या ठिकाणी पाईपलाईनची दुरुस्तीची पण कामं केलेली आहेत. हे झाली तुमची एक रणनीती म्हणून केलेली कामे समजा निवडून येण्यासाठी.
निवडून येण्यासाठी नाही. अशी काही कामं तुम्ही केलीत का, म्हणजे की हे काम करत असताना मला नगरपालिकेची निवडणूक लढवायची हा त्यावेळेस माझ्या डोक्यात काही विचारही नव्हता. असे वार्ड सोडून इतर काही कामे केलीत का तुम्ही? वार्ड सोडून मी ज्यावेळेस माझ्या शेतकरी राजावर संकट आलं, अतिवृष्टी झाली सप्टेंबर महिन्यामध्ये, त्यावेळेस मी कळंब तालुक्यामध्ये आमचे लोकनायक म्हणायला काय हरकत नाही, कैलासदादा आमदार माझे, त्यांच्या मतदारसंघात त्यांच्यासोबत मी ज्यावेळेस फिरलो तर असे शेतकरी राजांची बेकार अवस्था होती की कोणाच्या घरामध्ये चिखल माती पाण्याचे ढीग साचलेले, अन्नधान्य पाण्यामध्ये गेलेले, पूरग्रस्त एवढी वाईट परिस्थिती. त्यावेळेस अशी एक देवानं मला सद्बुद्धी दिली की बाबा काय ना काय फुलाची पाकळी म्हणून मदत कर, असं माझ्या डोक्यात आलं. आणि मी त्या कळंब तालुक्यामध्ये पड्यामध्ये फुलाची पाकळी म्हणून मी 530 किटचे राशन किटचे वाटप केले. दुसरे काही इतर काम आहेत म्हणजे समाज कार्यामध्ये अग्रेसर असतात. आणि एकंदरीत बघायला गेलं तर वार्ड रचनेचा संपूर्ण भाग हा मुस्लिम, दीन, दलित सर्व 18 पगड जातीला मिळून आहे. आणि एकंदरीत हे जे शोकतभाई शेख आहेत ते याच वार्ड क्रमांक 14 मधून इच्छुक म्हणून ते येणाऱ्या शुक्रवारी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर माझी सर्व या प्रभागामधील आणि धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.